ही व्यवस्था बदलेल। बांधकाम व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून तुला मारायची 30 लाखांची सुपारी मिळाली असं सांगून 50,000 रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघा सराईत गुंडांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे। दादा मोरे आणि किरण शिंदे अशी अटक केलेल्यांची नावे त्यांच्याकडून पोलिसांनी पिस्तूल जप्त केली आहे। याबाबत अजय खुडे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। ही घटना सिंहगड रोडवरील दामोदर नगर येथे 4 जुलै रोजी रात्री 9 वाजता आणि 6 जुलै रोजी दुपारी 1:15 वाजता घडली होती। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अजय खुडे हे त्यांच्या मित्रांसह त्यांच्या कार्यालयामध्ये गप्पा मारत बसले होते। त्यावेळी दादा मोरे आणि किरण शिंदे कार्यालयात आले। त्यांनी कार्यालयाचं शटर खाली करून फिर्यादींच्या मित्रांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली। दादा मोरे याने त्याच्याकडे पिस्तूल काढून धमकावू लागला। तेव्हा अजय खुडे यांनी त्याला काय झालं असं विचारलं। त्यावर दादा मोरे यानं तुला मारायची 30 लाखांची सुपारी आली आहे असं सांगून मित्रांना बाहेर काढायला सांगितलं। आधी धमकावलं, त्यानंतर कार्यालयाचं शटर उघडून फिर्यादी यांना पुन्हा पिस्तूल दाखवून त्यांच्या मोटरसायकलवर बसण्यास सांगितलं। दादा मोरे यानं खुडे यांना तुला आता गुडलक म्हणून टोकन द्यावं लागेल असं म्हणून निघून गेले। त्यानंतर 6 जुलै रोजी दुपारी 1:15 वाजता त्यांना किरण शिंदे यांना फोन करून 50,000 रुपये आणून दे, नाहीतर तू कोठे आहेस तेथे मी आणि दादा मोरे येऊन तुला बघून घेतो आणि पोलिसात जाऊ नको अशी धमकी दिली। त्यानंतर अजय खुडे यांनी पोलिसांकडे तक्रार केली। याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे यांनी सांगितले की अजय खुडे हे बांधकाम व्यावसायिक आहेत। दादा मोरे आणि किरण शिंदे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडील पिस्तूल जप्त केली आहे। साईड पोलीस निरीक्षक कदम तपास करतायत। महाराष्ट्र तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद महाराष्ट्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।